शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र टाकला आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी आदरणीय दिघे साहेब यांच्या कामाचे कौतुक त्यांनी स्वतः केले होते। त्यांच्या काही क्लिप्स देखील अजूनही माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत। म्हणजे बाळासाहेब ठाकरे जे बोलले ते संजय राऊत यांना मान्य नाही का, असा सवाल उपस्थित करत शंभूराज देसाई यांनी म्हटले की एवढे संजय राऊत मोठे लागून गेले का? त्यामुळे संजय राऊत यांचे वक्तव्य चुकीचे असून संजय राऊत हेच सर्वात मोठे गद्दार असून भाजप महायुतीमधून निवडून येऊन देखील त्यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना प्रवृत्त केले। त्यामुळे सर्वात मोठा गद्दार पहिले संजय राऊत असल्याचा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला। दिघे साहेब शिवसेनेचं काम जेव्हा करत होते तेव्हा आनंद दिघे शिवसेनेच्या विरोधात वर्तमानपत्रात लिखाण काँग्रेसच्या बाजूने करत होते। तुम्ही कशाला मनावर नाव घेताय दिघे साहेबांचं? आयुष्य घालवलं तुम्ही आम्हाला विरोध करण्यात आणि काहीतरी मिळतंय म्हणून तुम्ही साहेबांकडे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडे आला। पण आनंद दिघे साहेबांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दोघांनी मिळून ठाण्यावरती पहिला भगवा फडकवलाय आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची वाक्य सोशल मीडियावर यूट्यूबवर अजून पण आहेत की हो ठाण्यानं ते काम केलं, आनंद दिघेंची ही माणसं आहेत। हे कोण बोलले? वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब बोललेत। हे सगळ्या समाज माध्यमांमध्ये आले। मग ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब बोललेलं सुद्धा संजय राऊताला मान्य नाही का? म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षात संजय राऊत मोठे समजायला लागले का स्वतःला? की साहेब जे बोलले, स्वर्गीय साहेबांनी ज्यांचं कौतुक केलं, साहेबांनी ज्यांना मोठेपणा दिला तो आम्ही देतोय शिवसेना म्हणून, तो दिलेला भगवत नाही संजय राऊताला। म्हणजे कोण लागून गेला एवढा मोठा संजय राऊत? आंदोलन करणारी पूर्वी नेली होती, गद्दारांची पूर्व होती, जे गद्दार म्हणजे टॅगलर तुम्हाला लावतात, शिंदे साहेबांना लावतात। अरे त्याला म्हणाव पहिला गद्दार तर तू आहे। 2019ला भाजप शिवसेनेबरोबर निवडून आला आणि पद मिळवायसाठी तुला कोणीतरी फुलवलं आणि त्या फुलवणाऱ्याचं ऐकून तू उद्धव ठाकरे साहेबांना महाविकास आघाडी करायला लावली। सगळ्यात मोठा गद्दार संजय राऊत आहे, ज्यानं महायुतीतनं निवडून आला आणि महाविकास आघाडी करून मुख्यमंत्री पद मिळवलं। त्यामुळे गद्दारीची व्याख्या 100% चौकटीत कोणाच्या बसत असेल तर संजय राऊत त्या चौकटीत बसतात। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।